पाकिस्तान विरोधात भारताचं ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे। लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त करण्यात आले तर भारताकडून पाकिस्तानची HQ-9 सिस्टम नष्ट करण्यात आलेली आहे। भारतीय लष्कराची अधिकृत ही घोषणा आता समोर येते तर पाकिस्तानकडूनही भारतावर हल्ल्याचा प्रयत्न होतोय। मात्र या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय, पाकिस्तान विरोधात भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे तर लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टम भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश देगसकर आपल्या सोबत जोडले गेलेत। अविनाश, काय अधिक माहिती आहे? ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे, महत्त्वाचं म्हणजे भारताकडून पाकिस्तानची HQ-9 सिस्टम नष्ट करण्यात आली। मेघना, ही भारतीय लष्कराने अधिकृत घोषणा केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणता येईल की कुठल्याही शहरांमध्ये किंवा कुठल्याही देशांमध्ये हवाई संरक्षण सिस्टीम असते किंवा जी रडार यंत्रणा असते त्याच्यावरच ते राष्ट्र टिकून असतं। जसं की इस्रायलचं उदाहरण घेऊ शकतो की जे राष्ट्र फक्त हवाई संरक्षण सिस्टीमवरच टिकून राहिलेले आहे। मात्र भारताने आता पाकिस्तानच्या लाहोरमधील जी हवाई संरक्षण सिस्टीम आहे ती नष्ट केलेली आहे। HQ-9 सिस्टीम आहे ती नष्ट केलेली आहे। पण यासाठी महत्त्वाचं कारण मात्र हे होतं की पाकिस्तानकडनं भारताच्या प्रमुख 15 शहरं होती, तिकडे त्यांची कारवाई करणार अशी माहिती भारताकडे येत होती। त्यातली अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कथुरपारा, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंदीगड, नल, फदोती आणि उत्तर लाईन म्हणजे लुधियाना ही शहरं अगदी दिल्ली जवळ आहे। तसंच गुजरातमधील भुज अशी 15 शहरं होती की तिकडे पाकिस्तान हल्ला करणार ही माहिती येत होती। त्यामुळे ही त्याच्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ही कारवाई केल्याची माहिती समोर येते। महत्त्वाची माहिती म्हणजे या सिस्टीममुळे ही सिस्टीम नष्ट झाल्यानंतर पाकिस्तानवर कधीही कुठल्याही बाजूने हल्ला होऊ शकतो। त्यामुळे आता सावधच राहायला पाहिजे पाकिस्तानने, असं कळतंय। निश्चित, धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पाकिस्तानची HQ-9 सिस्टम भारताकडून नष्ट करण्यात आलेली आहे, कारण भारताकडून अजूनही पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।